टुडे आपण आज बघणार आहे की व्हॉट इज अ व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल्स काय आहेत एकदम बेसिक पासून मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल पासून तुम्हाला व्हेरिएबल शिकवणार आहे. तुम्हाला खूप सारे डेफिनेशन्स माहित असेल, मेमरी अलोकेशन अँड ऑल दॅट. ठीक आहे, तर ते सध्यासाठी स्किप करा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताना एकदम बेसिक पासून ऍक्च्युअल मध्ये व्हेरिएबलचा रोल काय आहे, तो कसा यूज करायचा, सर्व मी तुम्हाला डिटेल्स मध्ये शिकवणार आहे. सो सर्वांना एक प्रश्न पडत असतो की वेअर डज अ प्रोग्राम कीप इट्स डेटा. ठीक आहे, की मेमरीमध्ये तो ठेवतो, बट तो मध्ये कसा सेव्ह होतो. ठीक आहे, तर आपण आज व्हेरिएबल्सला शिकणार आहे युझिंग अ सिम्पल कंटेनरचं एक्झाम्पल घेऊन. ठीक आहे, सो इथे येत आहे तुम्हाला एक पॉपअप होत असेल, मीट द व्हेरिएबल. सो व्हेरिएबल मीन्स त्याला मी आता कंटेनर म्हणून ट्रीट केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही काय करा, एक कंटेनर म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल, एक बॉक्स असतो ज्याच्यात आपण काहीतरी स्टोअर करतो. कंटेनर असतो आपला किचन मध्ये यूज करणार कंटेनर, लाईक दॅट देर इज वन कंटेनर आणि त्याला तुम्ही व्हेरिएबल म्हणून कन्सिडर करा. ओके, सो सिम्पली थिंक ऑफ अ व्हेरिएबल ॲज अ कंटेनर. मी तुम्हाला सांगितलं की व्हेरिएबलला काय करा, एक कंटेनर म्हणून तुम्ही हे करा. कंटेनर म्हणजे काय असतो, एक बॉक्स असतो, राईट, ज्याच्यामध्ये आपण काहीतरी स्टोअर करून ठेवतो. इन किचन जर तुम्ही जर कधी गेला, तर समजा शुगरचा बॉक्स असेल, त्यामध्ये शुगर असते, राईट, टी, त्यामध्ये टी स्टोअर केलेली असते. कंटेनरमध्ये काही ना काही वस्तू स्टोअर केलेलीच असते. सो थिंक ऑफ व्हेरिएबल ॲज अ कंटेनर दॅट स्टोअर्स अ व्हॅल्यू. सो इथे व्हेरिएबल काय असतो, की कंटेनर सारखं काम करतो. तो काय करतो, व्हॅल्यू स्टोअर करतो. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. तर जो ब्ल्यू कलर, ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर दिसतोय, तर हे तिघं पण कंटेनर आहे, ज्यांचं नाव आहे ABC. तीन वेगवेगळे कंटेनर आहे, प्रत्येकाचं नेम डिफरंट आहे, ABC. आणि त्यात काहीतरी स्टोअर केलंय, लाईक 10, 20 अँड 30. सो इच कंटेनर हॅज नेम अँड होल्ड्स अ व्हॅल्यू इनसाइड. बरोबर, प्रत्येक कंटेनरला काही ना काही नाव आहे आणि काही ना काही व्हॅल्यू त्यामध्ये होल्ड केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. जसं की ए मध्ये काय होल्ड केलेलं आहे, 10. बी मध्ये काय केलेलं आहे, 20. सी मध्ये काय केलं आहे, 30. ओके, सो व्हेरिएबल इक्वल टू नेम स्टोरेज लोकेशन. म्हणजे नेम काय होतं, एक कंटेनर होता आणि त्यामध्ये आपण काय केलं, व्हॅल्यू स्टोअर केली. व्हेरिएबल इज अ नेम प्लेस इन मेमरी यूज टू स्टोअर अ व्हॅल्यू. ठीक आहे, हा व्हेरिएबल काय नेम आहे, प्लेस इन अ मेमरी यूज टू स्टोअर अ व्हॅल्यू. सो एकदम इथे बेसिक लेवल पासून तुमची कन्सेप्ट क्लिअर करा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथे दिलं की ए, तर हे नेम आहे कसलं, व्हेरिएबलचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय स्टोअर केली आपण, 10 स्टोअर केली आहे. कंटेनर सारखं ते काम करत आहे. कंटेनरचं नाव त्यांनी ए रिप्रेझेंट केलं आहे आणि त्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे ती 10 आहे. सो मला वाटतं की इथे तुम्हाला समजलं असेल ऍक्च्युअल मध्ये व्हेरिएबल काय करतो, तर व्हॅल्यू स्टोअर करायचं काम करतो इन सिम्पल लँग्वेज. ठीक आहे, त्या प्रत्येक व्हेरिएबलला एक नेम आणि व्हॅल्यू असते, हे फिक्स आहे. सो अ व्हेरिएबल इज अ नेम प्लेस इन द मेमरी यूज टू स्टोअर अ व्हॅल्यू. दिस इज अ व्हेरी सिम्पल डेफिनेशन जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, आणि या वेळेस तुम्ही ते लर्न पण करा. ओके, सो व्हेरिएबल हॅज टू इम्पॉर्टंट थिंग्स. आता प्रत्येक व्हेरिएबलला दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात. फर्स्ट आहे नेम आणि व्हॅल्यू. तर प्रत्येक व्हेरिएबलला नाव असणारच आणि व्हॅल्यू असणारच. ठीक आहे, सो व्हेरिएबल, आता इथे तुम्ही जर पाहिलं की व्हेरिएबल त्यांनी दिलंय नेम, त्याला ए दिलाय आणि व्हॅल्यू दिली 10. म्हणजे एक कंटेनर आहे, त्याचं नाव ए आहे आणि त्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे ती 10 आहे. सो व्हेरिएबल नेम आयडेंटिफाईज द कंटेनर. त्यानंतर व्हॅल्यू काय करतो, तर डेटा स्टोअर करतो त्याच्यामध्ये. तर म्हणजे एक नेम आहे ए, त्या कंटेनरमध्ये एक व्हॅल्यू स्टोअर होते 10. त्यानंतर तुम्ही बघा, हाऊ डू वी गिव्ह अ व्हॅल्यू टू व्हेरिएबल. आता व्हेरिएबलला व्हॅल्यू कशी द्यायची, ठीक आहे. सो इथे त्यांनी दिलंय, तुम्ही प्रोग्राम्स मध्ये पण पाहिलं असेल किंवा तुम्ही बुक्स यूज करत असणार लर्निंगसाठी, त्यामध्ये तुम्हाला हे दिसतं ऑलमोस्ट ए इक्वल टू 10. सो ए काय आहे, व्हेरिएबलला नाव दिलंय ए आणि त्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर किती केली आहे, 10. सो व्हॅल्यू बघा इथे 10 आहे, स्टोअर इनसाइड अ व्हेरिएबल ए. म्हणजे इथे या या स्टेटमेंटचा मीनिंग होतो इथे की आपण काय केलं, व्हेरिएबल ए नावाच्या कंटेनरमध्ये 10 स्टोअर केला. ओके, ए इक्वल टू 10 मीन्स स्टोअर 10 इनसाइड अ व्हेरिएबल ए. ओके, दिस इज नॉट इक्वल इन मॅथ. सो ए इक्वल टू 10 असं नाही म्हणता येणार आपल्याला, की 10 जो आहे तो आपण कुठे स्टोअर केला आहे, आपण ए मध्ये स्टोअर केला आहे. ओके, सो द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल कॅन चेंज. येस, आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करू शकतो. ठीक आहे, तर चेंज, आता इथे बघा बिफोर काय होतं, की एक ए नावाचा
कंटेनर होता. ए नावाचा व्हेरिएबलच म्हणते आता मी. तुम्हाला समजून गेलं असेल. सो यापुढे मी व्हेरिएबल हा वर्ड यूज करेन. सो ए नावाचा एक व्हेरिएबल होता ज्यामध्ये आपण 10 स्टोअर केलं होतं. सो आफ्टर त्याला आपण चेंज करून ए इक्वल टू 50 करू शकतो. म्हणजे जे तो काय करेल, तर ए मधून 10 ला काढून टाकेल आणि त्या जागी काय करेल 50 स्टोअर करेल. चेंज फ्रॉम 10 टू 50 द व्हॅल्यू चेंज, नॉट द कंटेनर. हां, बट आता इथे असं झालं बघा, की ए नावाचं पूर्ण कंटेनरच चेंज होऊन गेलं. नाही. ए जो व्हेरिएबल आहे तो तसाच्या तसा आहे. फक्त त्यांनी काय केलं त्यातली व्हॅल्यू चेंज केली आहे. ओके. नॉट अ कंटेनर. पूर्ण कंटेनर चेंज नाही केलं. पूर्ण व्हेरिएबल चेंज नाही झालं. ए जसा होता तसा आहे. फक्त त्यातली व्हॅल्यू जी आहे ती चेंज झाली. ओके. त्यानंतर वी कॅन क्रिएट मेनी व्हेरिएबल्स सो स्टोअर अ डिफरंट व्हॅल्यू. आपण खूप सारे व्हेरिएबल्स क्रिएट करू शकतो आणि त्यात डिफरंट टाइपची व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. जसे इथे तुम्ही बघू शकता की ते ए व्हेरिएबल क्रिएट केला आहे ज्यात 10 स्टोअर आहे. नंतर बी व्हेरिएबल क्रिएट केला आहे ज्यात 20 स्टोअर आहे. सी व्हेरिएबल क्रिएट केला आहे ज्यात 30 स्टोअर आहे. सो इच व्हेरिएबल हॅज इट्स ओन नेम अँड इट्स ओन व्हॅल्यू. प्रत्येक व्हेरिएबलला त्याचं स्वतःचं नाव आहे आणि स्वतःची व्हॅल्यू आहे. ओके. सो डिफरंट टाइप्स ऑफ डेटा need a different types of data types. So different types of data needs a different data. आणि ते कन्सेप्ट आली की प्रत्येक डेटा टाइप्स म्हणजे काय असतं. तुम्हाला थिअरॉटिकल वेने मी तुम्हाला जाणवलंच नाहीये. डेटा टाइप काय असतं आणि इथं डेटा. तर डेटा सगळ्यांना माहिती आहे. डेटा म्हणजे काय असतं इन्फॉर्मेशन असते. ओके. सो इथं दिलं आहे पहिले बघा इंट. इंट एज इक्वल टू 20 असं लिहिलंय. ओके. सो इंट काय आहे? एक डेटा टाइप आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिले तर फ्लोट प्राइस इक्वल टू 99.5. सो फ्लोट काय आहे? एक डेटा टाइप आहे आणि कॅर. कॅर काय आहे? एक डेटा टाइप आहे. सो इथे काय असतं डेटा टाइप म्हणजे कोणत्या टाइपचा डेटा आहे? तो कुठून मिळणार? इकडे. इथे जी आपण व्हॅल्यू स्टोअर करतो इथे 20. सो 20 काय झाली? एक होल नंबर व्हॅल्यू झाली. सो जर आपल्याला कोणता पण होल नंबर यूज करायचा असेल, तर आपल्याला काही पण स्टोअर करायच्या आधी आपल्याला त्याच्यापुढे डेटा टाइप द्यावा लागेल. सो इथे काय दिलंय? इंट हा डेटा टाइप यूज केला. इंट डेटा टाइप हा होल नंबरसाठी यूज करता. जर आपल्याला 99.5 असं डेसिमल व्हॅल्यूज यूज करायचं असेल किंवा आपल्याला माहिती आहे की डेसिमल व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तर त्यासाठी आपण काय यूज करणार? फ्लोट हा यूज करणार डेटा टाइप आणि कॅर म्हणजे एक सिंगल कॅरेक्टर आपल्याला प्रिंट करायचं असेल जसं की ए किंवा बी आहे, तर त्यासाठी आपण कॅर यूज करणार. ओके. हे 3 वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत आणि आता इथे तुम्ही बघत असाल की एज दिलेलं आहे. इथे जर पाहिलं तर एज. सो एज काय आहे? व्हेरिएबल क्रिएट केलाय एज नावाचा. ज्यात काय स्टोअर आहे? 20 स्टोअर आहे. नंतर इथे प्राइस. प्राइस पण एक व्हेरिएबलचं नाव आहे ज्याच्यात 99.5 स्टोअर आहे. आणि ग्रेड. ग्रेडमध्ये पण काय आहे? तर ग्रेड हा एक व्हेरिएबलचं नाव आहे ज्यात ए स्टोअर आहे. ओके. सो कॅर जो आहे ना हा सिंगल कॅरेक्टर स्टोअर करतो. हे कायम लक्ष ठेवायचं. ओके. त्यानंतर फॉलो दिस सिंपल स्ट्रक्चर. ठीक आहे. तुम्ही याला सिंटॅक्स पण म्हणू शकता. आपल्याला जेव्हा इंट एज इक्वल टू 20 त्याला पहिले तर आपल्याला डेटा टाइप डिफाईन करावं लागेल, की आपला कोणत्या टाइपचा डेटा आहे. फॉर एक्झाम्पल जर काही कॅप्स लॉकमध्ये जसं असतात, जसं की समजा कॅपिटल लेटर्स आहे, सिंगल लेटर आहे ए मधलं, तर आपण काय करणार इथं डेटा टाइपमध्ये कॅर सिलेक्ट करणार. व्हेरिएबलला काहीतरी नाव देणार आणि त्यापुढे व्हॅल्यू जी असेल ती स्टोअर करणार. सर इथे त्यांनी दिलं डेटा टाइप. इथे डेटा टाइप त्यांनी काय केलं? इंट. त्यानंतर व्हेरिएबल नेम आपल्याला करायचं त्यांनी इथे एज यूज केलेलं आहे. इक्वल टू म्हणजे असाइनमेंट केली म्हणजे आणि त्याच्या पुढे 20. सो 20 हा कुठे स्टोअर होणार? एजमध्ये स्टोअर होणार. एज नावाच्या कंटेनरमध्ये तो स्टोअर झालाय. सो इथं इंट एज इक्वल टू 20 असं येणार. सो डेटा टाइप यामध्ये काय आहे? इंट आहे. त्यानंतर नेम जे आहे कंटेनरचं, व्हेरिएबलचं ते एज आहे आणि व्हॅल्यू जी आहे ती 20 आहे. सो हे तुम्हाला समजलं असेल. सो आता काही अजून सिंपल एक्झाम्पलने समजूया. जसं की इथे तुम्हाला दिसतं इंट मार्क्स इक्वल टू 85. सो इंट काय आहे? डेटा टाइप आहे. कशासाठी यूज करता? होल नंबरसाठी यूज करता. मार्क्स काय आहे? व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलला नाव दिलेलं आहे मार्क्स. ओके. आणि 85 कुठे स्टोअर आहे मग? मार्क्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे. बघा इथे दिसतंय तुम्हाला मार्क्स 85 इंट मार्क्स 85. ओके. मार्क्स नावाचं बघा इथे एक कंटेनर त्यांनी क्रिएट करून दाखवलंय. एक इमॅजिनरी आणि त्यामध्ये 85 हा स्टोअर झालेला आहे. त्यानंतर फ्लोट. फ्लोट हा एक डेटा टाइप आहे. राइट? त्यामध्ये हाईट नावाचं त्यांनी काय केलंय? कंटेनर क्रिएट केलेलं आहे. हाईट नावाला कंटेनर क्रिएट केलं आणि त्यामध्ये काय स्टोअर आहे? 5.6. लूक हिअर. हाईटमध्ये 5.6 त्यानंतर कॅर, ग्रेड असं लिहून आलेलं आहे. कॅर काय आहे? डेटा टाइप आहे. तो कशासाठी यूज केला जातो? सिंगल कॅरेक्टर जर आपल्याला प्रिंट करायचं असेल, त्यासाठी कॅर यूज केला जातो. त्यानंतर ग्रेड. ग्रेड जे आहे हे व्हेरिएबलचं नाव दिलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ग्रेड
इथे कंटेनर सारखं तुम्हाला इमॅजिनरी त्यांनी दाखवलंय आणि त्यामध्ये ए जो आहे तो स्टोअर केलेला आहे. ओके. सो कॉमन बिगिनर मिस्टेक्स. सो कॉमन मिस्टेक कोणते कोणते असतात की 10 इक्वल टू ए लिहिलं तर चालेल का? म्हणजे काय केलं की पहिले व्हॅल्यू डिफाईन करून दिली आणि त्यानंतर त्याला व्हेरिएबलला नाव दिलं. तर हे पूर्णपणे इनकरेक्ट आहे. करेक्ट वे काय आहे? ए इक्वल टू 10 म्हणजे पहिले व्हेरिएबलचं नाव येणार, त्यानंतर त्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर होणार ते येणार. त्यानंतर स्टोअर 10 इनसाइड ए. द व्हॅल्यूज गो इंटू द व्हेरिएबल. त्यानंतर ए त्यांनी इथे दिलंय बघा, व्हॅल्यूज गो इंटू द कंटेनर. 10 इज नॉट अ कंटेनर नेम. 10 हे कंटेनरचं नाव नाही. ए हे कंटेनरचं नाव. सो 10 कुठे जाणार? ए मध्ये जाणार. सो ही करेक्ट वे आहे की ए इक्वल टू 10 लिहायचं. 10 इक्वल टू ए नाही लिहायचं. व्हॉट विल बी स्टोअर्ड इनसाइड अ बी. आता इथे त्यांनी दिलंय व्हॉट इज द व्हेरिएबल नेम, व्हॉट इज द व्हॅल्यू, व्हॉट इज द डेटा टाइप. सो इथे तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की बी मध्ये काय स्टोअर होणार आहे, व्हॉट विल बी स्टोअर इनसाइड अ बी. त्याचं आन्सर खूप इझी आहे. तुम्ही नक्की कमेंट करा मला की काय येणार आहे. व्हॉट इज द व्हेरिएबल नेम, व्हेरिएबलचं नेम आहे बी. व्हॉट इज द व्हॅल्यू, मी याचा आन्सर देते. व्हॉट इज द व्हॅल्यू, व्हॅल्यू इज अ 25. अँड व्हॉट इज द डेटा टाइप, डेटा टाइप इज अ इंट. सो इथे तुम्ही बघू शकता की एक कंटेनर आहे ज्याचं नाव आहे बी आणि त्यामध्ये 25 हा स्टोअर झालेला आहे. सो व्हेरिएबल नेम इज बी, व्हॅल्यू इज 25 अँड डेटा टाइप इज अ इंट. ओके. सो रिअल लाईफ प्रोग्रामिंग आपण बघतोय, तो व्हेरिएबल वर्क्स लाईक अ लेबल कंटेन फॉर डेटा. तर व्हेरिएबल जे आहे ना ते एक लेबल टाइप काम करत आहे, लेबल कंटेनर्स आहे. ठीक आहे. जसं की इथे तुम्ही बघू शकता की एज नावाचं आपण एक व्हेरिएबलला नाव दिलं. सो या कंटेनरला नाव आलं एज आणि त्यामध्ये आपण काय स्टोअर केलं? 20. तर बघा इथे 20 स्टोअर झालेलं आहे. त्यानंतर वापस एक लेबल कंटेनर टाइप मध्ये काम करते. इंट मार्क. इंट हा डेटा टाइप आहे. मार्क्स काय आहे? मार्क्स हे व्हेरिएबलचं नाव आहे. त्यामध्ये आपण काय स्टोअर केलंय? 85 स्टोअर केलंय. व्हेरिएबल आर जस्ट अ लेबल कंटेनर दॅट होल्ड्स अ डेटा इन अ प्रोग्राम. ओके. सो आता आपल्याला समजलंय की व्हेरिएबल काय आहे, काय गोष्टी लक्षात ठेवायचं आहे ते बघूया. सो व्हेरिएबल काय आहे? नेम स्टोरेज लोकेशन, म्हणजे एक स्टोरेज लोकेशन आहे ज्याचं नाव जे आहे ते व्हेरिएबल आहे. ओके. जसं की एज. एज काय आहे? व्हेरिएबल लोकेशनचं नाव आहे. स्टोअर अ व्हॅल्यू, तो काय करतो? व्हेरिएबल एक व्हॅल्यू स्टोअर करतो आणि व्हॅल्यू चेंज पण होऊ शकते. ठीक आहे. इथे इन डेटा टाइप आहे अगेन. एज काय आहे? व्हेरिएबलचं नेम आहे. आणि 20 काय आहे? व्हॅल्यू स्टोअर केली आहे. कुठे स्टोअर केली आहे? एज मध्ये 20 ही व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे. ओके. सो आपण काहीतरी लर्न केलं आहे. सो इथे मी तुम्हाला टेस्ट सारखे इथे क्वेश्चन्स आहे, बट ऍक्च्युली माझ्याकडनं हे आधीच तुम्हाला दाखवलेलं आहे. सो इथे सिंपल एक क्वेश्चन होता की इंट स्कोर इक्वल टू 95. सो व्हॉट इज द डेटा टाइप? सो सिंपल आहे. तर इंट जो आहे तो डेटा टाइप आहे. व्हॉट इज द व्हेरिएबल नेम? व्हेरिएबल नेम जे आहे स्कोर आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू? 95 इज द व्हॅल्यू. ओके. सो 95 कुठे स्टोअर आहे? व्हेरिएबल नेम मध्ये. व्हेरिएबल नेम कोण आहे इथे? स्कोर. सो स्कोर मध्ये 95 ही व्हॅल्यू स्टोअर आहे. ओके. सो आय होप सो तुम्हाला सगळ्यांना व्हेरिएबल्स एकदम इझी वे मध्ये समजलं असेल, प्रॅक्टिकली समजलं असेल की ते ऍक्च्युअल कोड लाईनचं मिनिंग काय आहे. मी इथे थेरॉटिकली तुम्हाला काही शिकवलं नाही आहे. ओके. सो हे जे काही आहे प्रॅक्टिकल वेने शिकवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला आहे, ट्राय केला आहे. सो नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.